श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे। कालच्या भागामध्ये आपण गोकर्ण उपाख्यान बघितलं। जेव्हा भगवंताचे पार्षद धुंदुकारीला न्यायला आले त्यावेळेला गोकर्ण म्हणायला लागला, अत्रेव बहवः सन्ति श्रोतारो मम निर्मलः आनितानि विमानानि न तेषां युगपत्कुतः। अहो, केवळ इथं धुंदुकारीनं भागवताचं श्रवण केलेलं नाहीये, तर येथे तर शुद्ध अंतःकरणाचे अनेक श्रोते आणि त्या सर्वांसाठी आपण आपल्याबरोबर आणखी विमान का नाही आणले? त्यावेळेला हरिदास सांगू लागले, श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः। फलप्राप्तीच्या भेदाचं कारण हे श्रवणातील भेद आहे म्हटलं। श्रवण सर्वांनीच सारखं केलं हे म्हणणं बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर याच्यासारखे धुंदुकारीने जे मनन केलंय ते इतरांनी केलं नाही बरं का। श्रवणं तु कृतं सर्वैर न तथा मननं कृतं। श्रवण कसं असावं हरिदास वर्णन करतायत। म्हणजे कथा कीर्तन ऐकत असताना विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायां निश्चलामती। श्रवण कसं असावं? सर्वांगाचे करुणी कान। किंवा माऊली वर्णन करतायत, चुकलिया पुत्राची वार्ता। समजा जत्रेत हरवलेलं एक मूल आहे बरं का, आणि त्या जत्रेमध्ये कोणीतरी अनाउन्समेंट करते की अहो एक मुलगा सापडलाय, हा मुलगा कोणाचा आहे। ही वार्ता जशी त्या चुकलेल्या मुलाची माता ऐकते त्याप्रमाणे कुठल्याही कथामृताचं आकंठ पान करत असताना आपलं श्रवण असावं असं शास्त्र आम्हाला सांगतं। विश्वासो गुरुवाक्येषु, गुरुवचनांवरती विश्वास हवा। स्वस्मिन दीनत्व भावना, अंतःकरणामध्ये नम्रता हवी, दीनत्व भावना असायला हवी। मनोदोष जयश्चैव, मनातील विकारांवरती विजय मिळावा। आणि कथायां निश्चलामती, आणि कथेमध्ये एकाग्रचित्त असावे अशा प्रकारे हरिदासांनी सांगितलं। त्यानंतर गोकर्णांनी परत ती कथा श्रावण महिन्यामध्ये सांगितली आणि सर्व नगरजनांचा उद्धार केला। आपण ही कथा बघितली। आता पुढे पद्मपुराणा अंतर्गत आलेल्या श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये षष्ठम अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये सप्ताह यज्ञाचा विधी सांगितलेला आहे। सनकादिक सांगतायत की हा सप्ताह श्रवण विधी कसा करावा, तर साधारणतः लोकांची मदत आणि धन यांच्या सहाय्याने हा विधी पार पाडावा। सुरुवातीला ज्योतिषाला बोलवावं, मुहूर्त चांगला काढावा आणि विवाहासाठी जेवढ्या धनाची आवश्यकता असते तितक्या धनाची प्रयत्नपूर्वक व्यवस्था करावी। सप्ताह श्रवणासाठी काही विशेष पर्व सांगितलेत, विशेष महिने सांगितलेत। तसं पाहिलं तर अवघात शकून हृदयी देवाचे चिंतन, भगवंताची कथा करण्यासाठी कुठला शुभ अशुभाचं चिंतन केलं जात नाही, पण तरी त्यातल्या त्यात सप्ताह करण्यासाठी आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक व मार्गशीर्ष हे 6 महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायी सांगितलेत। श्रोतॄणाम मोक्ष सूचकः असं महात्म्यकार वर्णन करतात। पुढे सनत कुमार देवर्षींना सप्ताह श्रवण विधी सांगत असताना सांगतायत की या महिन्यात सुद्धा भद्रा, व्यतिपात इत्यादी कुयोग टाळावे। जे उत्साही लोक असतील त्यांना मदतनीस म्हणून घ्यावे। अनेक लोकांना, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांना भागवत कथा होणार आहे असं निमंत्रण द्यावं आणि सर्व सहकुटुंब त्यांना बोलवावं। शोधनम मार्जनम भूमेर लेपनम धातुमंडलम, जागेची स्वच्छता करावी, सडा संमार्जन करावा बरं। केळीच्या खांबांनी उंच मंडप करून सजवावा। चारी बाजूंनी पाने, फुले, फळे वगैरे लावून सुशोभीकरण करावं। चारी बाजूंना झेंडे लावून निरनिराळ्या वस्तूंनी तो सजवावा। पुढच्या बाजूला यथोचित आसने तयार ठेवावी। त्यांच्या मागे वक्त्यासाठी सुद्धा एक दिव्य सिंहासन करावं। जर वक्ता उत्तराभिमुख असेल तर श्रोत्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसावं। जर वक्ता पूर्वाभिमुख असेल तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसावं, किंवा वक्ता आणि श्रोता दोघांनीही पूर्वेकडे तोंड करून बसावे। देश, काल इत्यादी जाणणाऱ्या विद्वानांनी श्रोत्यांच्यासाठी असाच नियम सांगितला। आणि पुढे सगळ्यात महत्त्वाचं, वक्ता कसा असावा याचं महात्म्यकार वर्णन करत असताना षष्ठम अध्यायामध्ये 20व्या श्लोकामध्ये विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योति निःस्पृहा। वक्ता कसा असावा? विरक्त वैष्णवो विप्रो, विरक्त असावा असं सांगितलं। वैष्णव असावा। बरं, वैष्णव म्हणजे हे लौकिक अर्थानं वैष्णव शैव असं नव्हे। वैष्णव तो म्हणू तया अवघी देवावरी माया बरं का। भगवंताविषयी एकनिष्ठता, एकविधता ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, भगवंताशिवाय इतर कुठलाही विषय ज्याच्या अंतःकरणाला स्पर्श करत नाही, त्याला वैष्णव म्हणा। ज्ञानदेव वैष्णव मोठा असं सांगितलंय बरं का। नाही तर व्यवहारामध्ये वैष्णव शैव आपण वेगळा अर्थ बघतो,
पण खऱ्या या पूर्ण विश्वामध्ये सकल वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ वैष्णव कोण आहेत? पुढे श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये हे सगळं वर्णन येणार आहे. वैष्णवानां यथा शंभू, सर्व वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ वैष्णव कोण आहेत? तर भगवान शंकर आहेत म्हणे. सांगण्याचं तात्पर्य असं की वैष्णव तो म्हणून या अवघी देवावरी माया, भगवंताविषयी एक विधता ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला वैष्णव म्हणा. वेदशास्त्र विशुद्धीकृत, वेद आणि शास्त्रांची स्पष्ट व्याख्या करणारा, त्याच्यावरती भाष्य करण्यामध्ये जो अधिकारी आहे तसा वक्ता असावा. दृष्टांत कुशलो धीरो, वेगवेगळे दृष्टांत देऊ शकेल. आणि वक्ता कार्यो ते निस्पृह, आणि तो निस्पृह असावा, विरक्त असावा. मग तुम्ही म्हणाल की अहो यातले कुठले गुण वक्त्यामध्ये आहेत? खरं पाहिलं तर यातला एकही गुणाची पात्रता असावी अशी परिस्थिती नाही माझ्यामध्ये. पण आज मी इथे जे बसलोय ते उपदेशकाच्या भूमिकेत नसून सेवेकरीच्या भूमिकेमध्ये मी तो हमाल भारवाही. वेदशास्त्रांनी सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम्यते, सर्व वेदांताचं सार असणाऱ्या भागवतामध्ये भगवंतांनी, संतांनी, साधू संतांनी, दैवी संपत्ती प्राप्त झालेल्या महात्म्यांनी जे जे काही सांगितलंय ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हमाल या भूमिकेतून इथं बसलोय बरं. असो, पुढे कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी व्रत धारण करण्यासाठी वक्त्याने क्षौर केले पाहिजे असं सांगितलंय. सूर्योदयाच्या वेळी शौच मुखमार्जन करून स्नान करावं. नंतर निर्विघ्नपणे कथा पडावी म्हणून श्री गणेशाचं पूजन वर्णन केलेलं आहे. सोमकश्य एकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः. त्याच्यानंतर पितरांसाठी तर्पण करून पापाच्या शुद्धीसाठी प्रायश्चित्त करावं आणि एक मंडल तयार करून त्यावरती भगवान श्रीहरींची स्थापना करावी. नंतर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून मंत्रोच्चारपूर्वक षोडशोपचारांनी क्रमाने पूजन करावे. त्यानंतर प्रदक्षिणा नमस्कार करून पूजेच्या शेवटी स्तुती करावी असं सांगितलं. नंतर धूप दीप वगैरे उपचारांनी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने श्रीमद भागवताचीही योग्य प्रकारे पूजा करावी. ग्रंथाच्या समोर नारळ ठेवून नमस्कार करावा आणि प्रसन्न चित्तानं केवळ स्तुती करावी. श्रीमद भागवताच्या रूपाने आपण साक्षात भगवान श्रीकृष्णच आहात आणि म्हणून भगवान या भवसागरामधून सुटका होण्यासाठी मी तुम्हाला शरण आलोय आणि म्हणून कोणत्याही विघ्नाशिवाय आपण हा माझा मनोरथ पूर्ण करावा असं भगवंताला विनवणी करावी. या प्रकारे करुणापूर्ण प्रार्थना करून नंतर वक्त्याचे पूजन करावे. कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून साधकांना निमंत्रित करून त्यांच्याद्वारा भगवंताच्या द्वादशाक्षर मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करावा. वक्त्याने सूर्योदयाला कथेची सुरुवात करून 3:30 प्रहरापर्यंत मध्यम स्वरात चांगल्या तऱ्हेने स्पष्ट उच्चारांसहित कथेचे वाचन करावे. दुपारच्या वेळेला 2 कथा बंद ठेवावी आणि यावेळी कथेतील प्रसंगानुसार उपस्थित वैष्णवांनी भगवत गुणांचे संकीर्तन करावे. कथेच्या वेळी मलमूत्र वेग ताब्यात राहावा यासाठी अल्पाहार हितकारी सांगितलाय. लघवाहार सुखावह म्हणून श्रोत्याने दिवसातून केवळ एक वेळ हविष्यान्नच खावे असं सांगितले. सुदृढ असेल एखादा व्यक्ती तर त्याने 7 दिवस निराहार राहून कथा ऐकावी. बरं हे शक्य नसेल तर महात्मेकार वर्णन करतात, अहो मग केवळ दूध घ्या. ते शक्य नसेल दुधासोबत तूप घ्या. तेही शक्य नसेल तर फलाहारेण वा किंवा फलाहार घ्यावा सांगितले. तेही शक्य नसेल तर एका वेळेला एकाच प्रकारचं अन्न खावं. ज्याला जो नियम सहज पाळणे शक्य होईल त्याने तो नियम कथाश्रवणाची वेळी पाळावा. एखादा म्हटला, अहो मी उपवास केल्यानंतर मी एकाग्र चित्तानं कथाश्रवण करू शकत नाही. भागवतकार महात्मेकार वर्णन करतायत, भोजनम तू वरम मन्ये कथाश्रवण कारकम नोपवासो वरः प्रोक्त कथा विघ्न करो यदी. कथाश्रवणास सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देतो. उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल तर उपवास न केलेला बरं का. म्हणजे पहिल्यांदा उपवास सांगितलाय, पण ते शक्य नसेल तर भोजन करून का होईना पण या श्रीमद भागवताचं श्रवण करावं असं महात्मेकार वर्णन करतात. आणि जो पुरुष नित्य नियमाने कथा ऐकतो त्याने ब्रह्मचर्याचं पालन करावं, जमिनीवर झोपावं, दररोज कथा संपन्न झाल्यानंतर पत्रावळीवरती जेवण करावं. श्रवण करणाऱ्यानं वेद, वैष्णव, संत, साधू, गुरु, गोसेवा करणारे तसेच स्त्रिया, राजा, महापुरुषांची निंदा वर्ज करावी. आणि असा हा सगळा सप्ताह श्रवण विधी सनकादिक ऋषी सांगत असताना देवर्षी नारद म्हणतायत की मुनिवर मी धन्य झालोय. दयाळू अशा आपण माझ्यावर जणू काही अनुग्रहच केलाय. सर्व पाप हरी भगवान श्रीहरींची आज मला प्राप्ती झाली. आणि हे तपोनिधी मी श्रीमद भागवत श्रवणाला सर्व धर्मात श्रेष्ठ मानतोय. श्रवणम सर्व धर्मेभ्यो वरम मन्ये तपोधनाः.
कारण याच्या श्रवणाने वैकुंठात राहणाऱ्या श्रीकृष्णांची प्राप्ती होते. आणि इकडे सूत शौनकांना हा सगळा घटनाक्रम सांगतायत आणि सूत म्हणतायत वैष्णव श्रेष्ठ देवर्षी नारद असे बोलत होते. त्यावेळेला भ्रमण करत 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 योगेश्वर शुकदेव तिथे आलेले. कथा समाप्त होणार त्यावेळेला व्यासपुत्र शुकदेव तिथे आलेले. 16 वर्षांचं वय, आत्मलाभाने तृप्त झालेले, ज्ञानरूपी महासागराला भरती आणणारे चंद्र असे शुकदेव प्रेमाने सावकाश श्रीमद भागवताचा पाठ करीत होते. आणि त्या तेजपुंज शुकदेवांना पाहून, वैराग्य चक्रवर्ती असणाऱ्या शुकदेवांना पाहून उपस्थित सर्वांनी शुकदेवांना नमस्कार केला. उच्च आसनावरती त्यांना बसवले. देवर्षी नारदांनी त्यांचं प्रेमपूर्वक पूजन केलंय. आणि आसनावरती बसल्यानंतर शुकदेव या श्रीमद भागवताची महती वर्णन करताना असं म्हणतायत, निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखात अमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः. सगळ्यांना सांगतायत शुकदेव, अहो हे भागवत कसं आहे म्हणे, निगमकल्पतरोर्गलितं फलं. निगम म्हणजे वेद, वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व झालेलं फळे म्हणे. बरं का, पुढे 12व्या स्कंदामध्ये परत हे वर्णन येणारच आहे. सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम मिश्यते. सर्व वेदांताचं सार आहे. मंथुनी नवनीता तेचे की अनंता. बरं का, तसं हे वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व झालेलं फळ सांगितलंय. शुकमुखात अमृतद्रव संयुतम. शुक म्हणजे पोपट, पोपट किंवा शुकाचार्य तिथं असं वर्णन केलेलं आहे. श्री शुकदेवांच्या मुखातून निघालेलं असल्या कारणानं अमृतद्रव संयुतम, अमृतरसानं हे परिपूर्णतम असं हे सांगितलंय. पिबत भागवतम रसमालयम. अहो याच्यामध्ये केवळ आणि केवळ रसच आहे म्हणे. या फळाला साल नाही, बी नाही, आणि जोपर्यंत शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत आपण याचं वारंवार मुहू 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 रसिका भुवि भाविका, आपण याचं वारंवार श्रवणरूप पान करावे. पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुकः. आणि पुढे शुकाचार्यांनी अनुबंध चतुष्टय सांगितलंय. वास्तविक या श्लोकाचा आपल्याला प्रथम स्कंदाच्या प्रथम अध्यायाच्या द्वितीय श्लोकामध्ये हा अनुबंध चतुष्टय सांगितलाय. अत्र परमः धर्मः निरूप्यते वगैरे वगैरे. आपल्याला याचं सविस्तर चिंतन नंतर बघायचंय. पण हा श्लोक पद्मपुराणा अंतर्गत आलेल्या श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये सुद्धा आलेला आहे. बरं का, धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्योरुध्यवरुध्यते कृतिभिः शुश्रुभिः तत्क्षणात्. शुश्रुभी तत्क्षणात्. महामुनी व्यासदेवांनी श्रीमद भागवत महापुराणांची रचना केली आहे. ते कसं आहे म्हणे, धर्म प्रोज्जित कैत्रवोत्र परमो निर्मत्सराणाम सता. लबाडी या धर्मामध्ये मुळासकट उखडून टाकलेली, निष्कपट निष्काम अशा परमधर्माचे निरूपण केलेले. अत्र परमः धर्मा निरूप्यते तापत्रयोन्मूलनम. बरं का, यामुळे तीनही तापांची, आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक तापांची निवृत्ती होते. वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम. शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषांनी जाणण्यायोग्य कल्याणकारी सत्य आत्मवस्तूचे याच्यात वर्णन केले. बरं का, श्रीमद भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्योरुद्धवरुध्यते कृतिभिः शुश्रूषुभिः तत्क्षणात्. जेव्हा एखादा पुण्यात्मा पुरुष हे शास्त्र ऐकण्याची इच्छा धारण करतो तेव्हा भगवंत लगेच त्याच्या हृदयामध्ये प्रवेश करतात. आणि एकदा भगवंतांनी हृदयात प्रवेश केल्यानंतर इतर साधनांची काय आवश्यकता. श्रीमद्भागवतं पुराणतिलकं यद्वैष्णवानां धनं यस्मिन् पारमहंस्यमेव ममलं ज्ञानं परं गीयते यत्र ज्ञानविरागभक्तिसहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् प्रपठं विचारणपरो भक्त्या विमुच्येन्नराः. हा भागवत ग्रंथ कसा आहे म्हणे, शुकदेव सांगतायत, श्रीमद्भागवतं पुराणतिलकं. हे भागवत पुराणांच्या अग्रस्थानी असून यद्वैष्णवानां धनं, हे वैष्णवांचं धन आहे. यस्मिन् पारमहंस्यमेव ममलं ज्ञानं परं गीयते. परमहंस मुनींना अपेक्षित अशा विशुद्ध ज्ञानाचे याच्यात वर्णन केले. ज्ञानं परं गीयते असं वर्णन केले. बरं, याच्यामध्ये काय आहे, यत्र ज्ञान विराग भक्ती सहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं. ज्ञान वैराग्य भक्ती यांनी युक्त निवृत्ती मार्ग प्रकाशित केलेला आहे म्हणे. कारण सुरुवातीला महात्म्यामध्येच पहिल्या अध्यायामध्ये शौनकांनी स्वतःना प्रश्न विचारत असताना भक्ती ज्ञान विराग आपतो विवेको वर्तते महान. भक्ती ज्ञान वैराग्य आणि विवेकाची प्राप्ती कशामुळे होईल सांगितलंय, तर ते भागवतामुळे सांगितलंय. म्हणून या भागवतामध्ये यत्र यत्र ज्ञान विराग भक्ती सहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं, या ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त निवृत्ती मार्ग प्रकाशित केलेला आहे. बरं का, तच्छृण्वन् याचं श्रवण केल्यानंतर, प्रपठन पारायण केल्यानंतर,
विचारण परो आणि मनन करण्यात तत्पर असतो. भक्त्या विमुच्चेन्नराः, तो मुक्त होतो असं वर्णन केलंय. आणि सूत म्हणतायत श्री शुकदेव याप्रमाणे सांगत होते तेव्हा तिथं काय प्रसंग घडला, आश्चर्य घडलं. तिथे प्रल्हाद, बली, उद्धव, अर्जुन आदी भक्तांसहित साक्षात श्रीहरी प्रकट झाले. तेव्हा देवर्षी नारदांनी भगवंत आणि त्यांचे भक्त यांचे यथोचित पूजन केलेले. भगवंतांना प्रसन्न चित्त पाहून देवर्षी नारदांनी त्यांना एका विशाल सिंहासनावरती बसवलंय आणि सर्व लोक त्यांचे समोर त्यावेळी संकीर्तन करू लागले. ते संकीर्तन पाहण्यासाठी पार्वती मातांसह भगवान शंकर, ब्रह्मदेव सुद्धा तिथे आलेले आहेत म्हणत. बरं, ते संकीर्तन कसं झालं महात्म्यकार वर्णन करतायत. प्रल्हादस्ताल तालधारी तरलगतितयाचोद्दवः कांस्यधारी वीणाधारी सुरर्षि स्वरकुशलतया रागकर्तार्जुनोऽभूत् इंद्रो वादि मृदंगम जय जय सुकरः कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. त्या संकीर्तनामध्ये प्रल्हादच तालधारी, प्रल्हाद उत्साहाने टाळ वाजू लागले बरं का. तरलगतितया चोद्धवा कांस्यधारी, उद्धव झांज वाजवत आहेत. वीणाधारी सुरर्षी, देवर्षी नारद वीणा वाजू लागले. स्वरकुशलतया राग कर्तार्जुनोऽभूत्, गानविद्येमध्ये कुशल असणाऱ्या अर्जुनाने, वास्तविक अर्जुनानं विराटाच्या सभेमध्ये गायन वगैरे केलेलं, त्या अर्जुनांनी आलाप घेण्यासाठी सुरुवात केली. इंद्रो वादि मृदंगम जय जय सुकरः, इंद्रदेव मृदंग वाजवू लागले. सनकादिक ऋषी अधूनमधून जय जयकार करू लागले. कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. आणि त्या सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शुकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव सांगू लागले. ननर्तमध्ये त्रिकमेव तत्र भक्त्यादिकानां नटवत्सु तेजसाम् अलौकिकं कीर्तनमेतदीक्ष हरिः प्रसन्नोऽपि वचो ब्रवीत्तत्. या सर्वांच्या मध्ये परम तेजस्वी अशी भक्ती, ज्ञान, वैराग्य अहो एखाद्या नटाप्रमाणे नाचू लागले. असे हे अलौकिक संकीर्तन पाहून हरि प्रसन्नोऽपि वचो ब्रवीतत्, भगवान प्रसन्न होऊन म्हणाले, सगळे भगवान प्रसन्न झाले आणि सर्वांची स्तुती केली. पुढे शौनक सुतांना प्रश्न विचारतायत की सूत महोदय, शुकदेवांनी राजा परीक्षितीला, गोकर्णाने धुंदुकारीला आणि सनकादिकांनी नारद मुनींना कोणकोणत्या वेळी ही कथा सांगितली असा प्रश्न विचारला. त्यावेळेला सूत महोदय सांगतायत, भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कलियुगाची साधारण 30 वर्षे उलटून गेल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल नवमीला शुकदेवांनी कथा सांगण्यास प्रारंभ केला. राजा परीक्षिताने कथा ऐकल्यानंतर कलियुगाची 200 वर्ष उलटून गेल्यानंतर आषाढ शुद्ध नवमी गोकर्णांनी ही कथा सांगितली बरं का. म्हणजे आषाढात एक कथा पहिली गोकर्णांनी केली, त्याच्यामध्ये धुंदुकारीचा उद्धार झाला आणि पुढे श्रावणात पण केली असं आपण मागच्या अध्यायात वर्णन ऐकलंय. यानंतर कलियुगाची आणखी 30 वर्षे निघून गेली. कार्तिकी शुद्ध नवमी पासून सनकादिकांनी ही कथा सांगण्यास प्रारंभ केला बरं. आणि असं म्हणून सनकादिक वर्णन करतायत, सारे संसारे विषय विषसंगा कुलधिया क्षणार्धम क्षेमार्थम पिबत शुकगाथा तुलसुधाम किमर्थम व्यर्थम भो व्रजत कुपथे कुत्सित कथे परीक्षित साक्षी यत् श्रवणगत मुक्त्युक्ती कथने. वर्णन करतायत असारे संसारे, सूत वर्णन करतायत असारे संसारे विषय विष संगा कुलधिय. या असार रूपी संसारामध्ये विषय रूप विषाच्या आसक्तीमुळेच व्याकुळ बुद्धी झालेल्या पुरुषांनो, असारे संसारे विषय विष संगा कुलधिय क्षणार्धम क्षेमार्थम पिबत शुकगाथा तुलसुधाम. आपल्या कल्याणासाठी क्षणार्धम, अर्धा क्षण का होईना, काय करा, त्या शुककथा रूप अवीट गोडीच्या अमृताचं आखंड प्राशन करा. क्षणार्धम क्षेमार्थम पिबत शुकगाथा तुलसुधाम किमर्थम व्यर्थम भो व्रजत कुपते कुत्सित कथे. अहो निंद्य कथांनी युक्त अशा कुमार्गावर कशासाठी भटकताय आपण. काय करा मग, परीक्षित साक्षी, परीक्षित राजा याला प्रमाण आहे, साक्षी आहे. यत् श्रवणगत मुक्त्युक्ती कथने, या कथेचा कानात प्रवेश होताच मुक्ती मिळते या म्हणण्याला परीक्षित राजा प्रमाणे. असं म्हणून श्रीमद भागवताची महती सुतांनी सांगितली, सनकादिकांनी सांगितली. असं हे श्रेष्ठ भागवत असणार. आपण श्रीमद भागवताचं महात्म्य बघितलंय. आता श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाला आपण पुढील भागामध्ये सुरुवात करणार आहोत. मंगलाचरणाचा पहिला श्लोक घेऊया.
जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। अवधूत चंद्र श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। पुंडरीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया वृंदावन चंद्र की जय। शुकाचार्य महाराज की जय। देवर्षि नारद भगवान की जय। जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे। भगवंताकडे प्रार्थना करायची आहे, दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा, म्हणजे अंतःकरणामध्ये कुबुद्धी उत्पन्न न व्हावी अशी भगवंताकडे अर्थतेनं प्रार्थना करून, प्रार्थना देवा तुला हे तू सदा जवळी राहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा। अवधूत चंद्र श्री गुरुदेव दत्त।